हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी. आणि आज संध्याकाळचं मी ब्लॉग बनवत आहे कारण की खूप ताई पण मॅसेज करत आहेत की ताई तुम्ही डेली ब्लॉग्स का बनवत नाही आहे, आठवड्यातून फक्त 2च व्हिडिओ टाकत आहात. तुमचं जे काही रुटीन असेल ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करा. त्यामुळंच मग आज मी ठरवलेलं आहे की माझं इव्हनिंगचं रुटीन काय आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि माझ्या मुलांसाठी मी स्पेशल असा आज ओरिओ शेक बनवणार आहे, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा आणि स्किप करू नका, पूर्ण व्लॉग पहा. व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा. नवीन कोणी चॅनलवर असेल ना, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे ते. तर ओरिओ शेक बनवण्यासाठी मी इकडे घेतलेले आहेत ओरिओ बिस्किट. 3 बिस्किट घेतलेले आहेत. 3 बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत आणि इकडे डायनोबाईट आहे. थोडंसं त्याच्यावर गार्निश करण्यासाठी आपल्याला लागणार आहे. आणि दूध घेतलेलं आहे. एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला ओरिओ शेक बनवण्यासाठी. तर ओरिओ आपण पहिलं टाकून घ्यायचे मिक्सरच्या जारमध्ये. थोडेसे असे तोडून टाकायचे. आणि ही खरंच तुम्हाला सांगू का, माझ्या मुलांची फेवरेट म्हणजे ज्यूस मधलं म्हणलात तर सर्वात फेवरेट आहे हे ओरिओ शेक. मिल्कशेक असो किंवा मग ॲपलचं ज्यूस असो, सगळ्यात त्यांचं फेवरेट ओरिओ शेक आहे. आणि ते मला बनवायच लावतात. त्यांना संडे किंवा सॅटरडे असलं ना तर नक्कीच असतं त्यांना हे रेसिपी मी बनवतच असते. आणि थोडंसं मिल्क घ्यायचं आहे आपल्याला. तर इकडे मिल्क घेतलेलं आहे मी. तर इकडे पाहू शकतात आपला ओरिओ शेक आता झालेला आहे. थोडंसं आपल्याला त्याला गार्निश करून घ्यायचं आहे. तर मी ग्लासात टाकून घेणार आहे आता. खूप सोपी रेसिपी आहे आणि ही 2 ते 3 मिनिटातच बनणारी रेसिपी आहे, पण मुलांना तर फारच आवडेल. तर डायनोबाईट आपल्याला थोडेसे असे क्रश करून घ्यायचे आहेत. क्रश करून टाकलं ना शेकवर खूपच टेस्टी लागतं, खरंच तुम्हाला सांगते. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मुलांसाठी खरंच खूप छान आहे ही रेसिपी. सिंपल आणि म्हणजे 2च मिनिटात तयार होणारी आहे रेसिपी. एवढी काय हार्ड अशी रेसिपी नाही आहे. तर इकडे मी सर्व क्रश केलेलं आहे. आता आपल्याला ओरिओ शेकवर हे टाकून घ्यायचं आहे असं व्यवस्थित. आणि त्यावर आपल्याला थोडंसं अजून गार्निश करण्यासाठी एक चॉकलेट आहे, ते आपल्याला असं थोडंसं खिसून, छोट्या खिसणीने असं खिसून घ्यायचं आहे. ते दिसायला अजून छान असं दिसतं. तर इकडे पाहू शकतात कसलं भारी दिसत आहे आपलं शेक, ओरिओ शेक. आणि पिल्यानंतर तर एकच नंबर लागतं. तर ह्या ज्यूस पण मी तसाच बनवून घेते. थांब. इकडे ओरिओ शेक मी रेडी केलेला आहे. आता मुलांचं रिॲक्शन नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे कसं आहे ते. ओरिओ शेक रेडी आहे. आता चला मुलांचं रिॲक्शन दाखवते तुम्हाला. घे गुलू. खूप टेस्टी होतं खरंच. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा. माझ्या मुलांना तर एवढं आवडतं ना, मी काय सांगू तुम्हाला. गोलू कसं झालंय ओरिओ शेक? लय छान झाले. तुझं फेवरेट आहे ना? त्याला ओरिओ शेक पाहिजे असते सारखं. मम्मा मला ओरिओ शेक करून दे, ओरिओ शेक.
बाहेरचं त्यांना आवडत नाही एवढं शेक, पण त्यांना घरात मी बनवलेलं खूप आवडते. आणि स्वयं मस्त आहे बघा. छान आहे ना. स्वयंचं आमच्या काय नसतं, म्हणजे मोठ्या मुलाचं काय नसतं, पण बारक्याचं एवढं असतं ना ह्याचं, मम्मा मला हे पाहिजे ते पाहिजे. मोठा काही पण नाही मागत, तो जे असेल ते त्यात असतो ते समाधान. पण ह्याचंच असतं चटपटा, काही वेगळं खाऊ वाटतो, पिझ्झा बाहेरचा, बर्गर, तो हा खाणार आहे. आणि स्वयं आहे ना घरातलं सर्व काही खातो तो, त्याचं काही टेन्शन नाही. तर आजची छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.